देशमुख खासदार यवतमाळ हे एक राजकीय व्यक्तिमत्व आहे। त्यांचा मूळ गाव चिंचोली, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। 1991 साली शिवसेना यवतमाळ जिल्हा प्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली। संस्था आहे त्या संयुक्त विद्यमाने आम्ही 10वा वर्षीय पदवीधर मेळावा संमेलन आयोजित केलेले आहे। नाही म्हणायला आमच्या भगिनी मंडळ जे आहे त्यांनी या अगोदर म्हणजे 10 वर्ष जरी झाले असेल त्याच्या अगोदर अमरावती जिल्हास्तरीय काही स्नेहसंमेलन मेळावे त्यांनी घेतलेले आहेत। 4 असे मेळावे त्यांनी घेतलेले आहेत आणि त्या संदर्भात आपल्याला माहिती आमच्या भगिनी देतील। 2016ला स्नेहाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वधूवर सूचक पुस्तिका प्रकाशित झाली आणि 500 सभासदांची त्यात नोंद होती। आणि त्यानंतर कार्यक्रमाचे वाढते स्वरूपात भाऊसाहेब उपाख्य, पंजाबराव देशमुख बहुउद्देशीय समाजसेवी संस्था अमरावती व डी स्वामिनी महिला युनिटीच्या संयुक्त विद्यमानाने छायाताई देशमुख असताना सुरुवात झाली। हा कार्यक्रम केवळ मिळवजुळवणीचा नसून समाजातील ऐक्य, संवाद आणि प्रगतीसाठी एक महत्त्वाचा मंच आहे। दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातील अनेक देशमुख कुटुंबावर मुलं-मुली आणि समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने येथे सहभागी होतात। ही परिस्थिती आपल्या समाजातील बंधुत्व, एकजूट आणि परस्पर सहकार्याचे प्रतीक आहे। आपण एकमेकावरती विश्वास करणे थोडा आई वडिलांचं आणि मुलीचं मॅचिंग झालं पाहिजे। त्यांनी आपल्या घरात मुलीने सुद्धा, कारण मुलं नापसंत करतात आणि नापसंत करता करता 3 वर्ष घालवतात। असते मनात वेगळं आणि होते वेगळं, मुलाचे मनात असते वेगळं आणि होते वेगळं। यामुळेही वडिलाला आईला फार त्रास होतो, कारण आपला मुलगाला आपण विचारून घेतलं पाहिजे मुलीला असेल तर सांग, आम्ही निर्णय घेतो आणि त्या निर्णयातून कमीत कमी हे सगळ्या आपल्या गोष्टी हे होतील। आणि हा प्रसंगी एवढा मोठा देशमुख समाजातून आज समोर आलेला आहे। आपण आज दिवसभर आपण चर्चा कराव्या, मुला मुलीची विचारपूस करावी, कोणता मुलगा काय करतो, कोणती मुलगी काय करतो। आपण वेळ गमावू नका। आज दिवसभरासाठी आपण परिचयासाठी आपण बसलेलो आहोत, दूरदूरून लोक आलेले आहेत। परिचय करून घ्यावा, आपल्या मुलीबद्दल इथून सांगावं, आपल्या मुलाबद्दल इथे येऊन सांगावं। आणि जर याच्यात 10-5 लोक त्या याच्या असतील तर त्यांनी एक मीटिंग इथंच घ्यावी। समाज पुढे चालला आहे। समाजाला पुढे जाण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते स्त्रियांनी पुढे जाणे। माझ्या वैयक्तिक जीवनात जे काही मी करू शकलो त्याच्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माझ्या आईने जो मला आधार दिला, तर हे आज मी व्यासपीठ बघून मी तिला सर्वप्रथम नम्र हे करू इच्छितो। कदाचित 3 असतील तर मी माझं शिक्षण कधी पूर्ण करू शकलो नसतो। त्याच्यानंतर आता थोड्या वेळापूर्वी आपण बोललो, 2019 साली एक भारताचं 2nd लार्जेस्ट कॅन्सर हॉस्पिटल पूर्ण करायचा अपॉर्च्युनिटी मला मिळाली। त्याच्यानंतर भारताच्या नवीन संसदेचं प्रोजेक्ट लीड करून कंप्लीट करायची जबाबदारी माझ्यावरती आली। सर्व महाराष्ट्रातून सर्व समोर आलेले तोलामोलाचे सर्व आदरणीय देशमुख मंडळी, बंधू आणि
पहिल्यांदाच माझ्या आयुष्यामध्ये कुठंतरी आपण अतिशय कुटुंबाच्या आई वडिलांच्या कार्यक्रमाला एकत्र आलो. कुठेतरी माझं कुटुंबाचं एकत्र काम आहे आणि कुटुंबाच्या कार्यक्रमाला कुठे जायचं असं एक पहिल्यांदा आयुष्यात वाटलं. तसं देशमुख हे पिढ्यानपिढ्या राज्य करणारे माणसं आहेत. ही काय आपलं आडनाव नाही. देशमुख ही पदवी आहे. ज्यांनी कर्तव्याने केली, त्याच्यात हिंमत आहे, त्याच्यात धाडस आहे, त्याच्यात शक्ती आहे. जो माणूस खऱ्या अर्थानं लढू शकतो, तसं अन्यायाच्या विरोधात लढण्याची त्याच्यात ताकद आहे, त्याला देशमुख म्हणतात. या ठिकाणी मी बोलते, एकी अतिशय महत्वाची आहे. आपली एकी जर असली तर कोणीच आपल्याला मागे सांगू शकत नाही. आपण मंडळी एक दुसऱ्याचे पाय कमी जर खेचले तर आपल्या एवढी सुज्ञ आणि चांगली मंडळी संसारात दुसरी सापडत नाही. तर आपला चांगलेपणा आपण वाढवावा. लग्न म्हणजे काय? अहो ऐकलत का? पासून ती बहिणी झाली आहे की काय? प्रवासपर्यंतचा प्रवास. लग्न म्हणजे तुझ्यासारखे जगात कोणीच नाही ग, पासून तुझ्यासारखे 56 बघितले पर्यंतचा प्रवास. लग्न म्हणजे तुम्ही राहू द्या पासून ते मेहरबानी करून तू राहू दे बाई आता पर्यंतचा प्रवास. आणि नितीन भाऊ देशमुख यांनी गेल्या 10 वर्षापासून वधूवर मेळाव्याचं परिचय मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी सातत्यानं ते करत असतात. समाजातील जे काही वक्तृ मंडळी आहेत, त्यांनी समाजात किंवा या ठिकाणी चांगलं काम केलेलं आहे, त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे. त्या सुद्धा सत्कार या ठिकाणी ते आयोजित करत असतात. मी या ठिकाणी नितीन भाऊ देशमुख यांचं मनापासून अभिनंदन करतो. वैभवी देशमुख. माझं शिक्षण झालंय MCA फ्रॉम अमरावती युनिव्हर्सिटी आणि मी आता मुंबईमध्ये जॉब करते वेगळा सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ॲज अ सॉफ्टवेअर टेस्ट इंजिनियर आणि मूळ गाव सावर आहे. कुमारी अपूर्वा स्वाती महेश देशमुख, राहणार अमरावती. शिक्षण माझं बी मेकॅनिकल झालं अमरावतीकडून आणि सध्या मी गव्हर्नमेंट ITI कॉलेज औंध पुणे इथे शिल्प निदेशक म्हणून कार्यरत आहे. शुभमनी आहे. मी राहणार मस्ती जिल्ह्यात असतो. माझं शिक्षण BE मेकॅनिकल पुणे विद्यापीठातून झालेलं आहे. सध्या मी कमिस इंडिया लिमिटेडमध्ये पुणे येथील काम करतो सध्या. राज्यस्तरीय देशमुख मराठा वधू परिचय मेळाव्यामध्ये उपस्थित लागलेले उद्घाटक श्री राजेश देशमुख, अध्यक्ष संजीव खासदार माननीय संजयराव देशमुख, श्रीमती पुष्पमालाताई ठाकूर, आमचे व्यायी प्रभाकरराव देशमुख, मुंबईवरून आलेले रणजित सर देशमुख, उपाध्यक्ष दीपकराव देशमुख, तसंच वंदनाताई देशमुख, सर्व उपस्थित मंडळी, आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. या ठिकाणी डॉक्टर पंजाबराव देशमुख व बहुउद्देशीय जे संस्थेच्या माध्यमातून नितीन भाऊ देशमुख आणि तिची टीम यांचं जे काम आहे हे अतिशय समाज उपयोगी काम आहे. हे अतिशय पवित्र काम आहे. या कामाला दिवसेंदिवस माणसं जसं जग फास्ट होत चाललं तसं मुलं आपले आता परदेशापर्यंत गेलेत. कुणी महाराष्ट्रात आहेत, कुणी बाहेरच्या राज्यात आहेत, कुणी देशात आहेत. आणि प्रचंड देशमुख ह्या एक जो वर्ग आहे, देशमुख ही एक म्हणजे जुन्या काळातली एक नैतिक प्रतिष्ठा असलेलं हे पद होतं. त्याच्यामध्ये काही कर्तृत्व केलं, ज्या माणसाने काही कर्तृत्व केलं त्याला ती पदवी दिलेली. आमचं काय आडनाव देशमुख नाही, हे कर्तृत्व म्हणून देशमुख आहे. या ठिकाणी काम करत असताना हे एक समाजातलं एक पवित्र काम आहे, पुण्याचं काम आहे. या कामामध्ये आपण वाहून घेतलं पाहिजे. आणि मी पुन्हा याच्यामध्ये सगळ्या देशमुख बांधवांना मुद्दाम सांगू इच्छितो की आपण मुलगा आपला कोण आहे आणि मुलगी कोण आहे यात जसं दीपकराव देशमुख साहेबांनी सांगितलं, थोडं स्वभावात सुद्धा माहिती त्याच्यामध्ये जर माहिती झाली आणखीन याच्यातलं एक चांगलं काम, बरंच काही गोष्टी त्याच्यामधून चांगलं आकलन होऊ शकतं. आणि समाज उपयोगी काम असल्यामुळं मी या ठिकाणी अमरावतीमध्ये नितीन भाऊ देशमुख आणि यांच्या सर्व परिवार
आणि सर्व आमचे डॉक्टर धनंजय देशमुख इथले किंवा इथं जे सगळे आमचे जावाई देशमुख साहेब आर्किटेक्ट आहेत, हे सगळे जे आपण जे सगळं चांगलं काम करता येत अतिशय समाजासाठी हिताचं उपयोगी आणि समाजाच्या चहूबाजूनं विकासात्मक काम असल्यामुळं मी सर्वांचं अभिनंदन करतो. असेच मेळावे वारंवार होत राहावे आणि याचा समाजाला उपयोग होत राहावा आणि याच्यामधून जी मुलं मुली आहेत चांगले मुलं प्रत्येकाला चांगलं स्थळ आपल्या आपल्या सोयीचं स्थळ आपल्या शैक्षणिक गुणवत्तेनुसारचं स्थळ प्रत्येकाला मिळावं एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी नितीन देशमुख. अमरावती वधूवर मेळावा जे संपन्न होत आहे आणि मी आज आता काळाची गरज आहे आणि सगळं आमच्या टीमनी अतिशय मेहनत घेतलेली आहे हा वधूवर मेळावा संपन्न करण्यात. सर्व पाहुणे मंडळी आलेली आहेत. आता काळाची गरज असल्यामुळे आपण हा वधूवर मेळावा घेत आहे आणि वधूवर मेळावा घेताना बऱ्याच लोकांचा सहभाग लाभलेला आहे. बऱ्याच लोकांनी ॲडव्हर्टाईजरूपी मदत केलेली आहे. त्या सगळ्यांचा मी धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम सक्सेस हो अशी शुभेच्छा देतो. राज्यस्तरीय देशमुख परिवार मेळावा या मेळाव्याला विशेष करून सर्व राज्यस्तरीय लोक येणार आहेत. या धकाधकीच्या जीवनामध्ये व्यस्त टायमामध्ये एकमेकाशी परिचय राहिलेला नाही. या परिचयामुळे वधूवर जो सूचक मंडळ आणि वधूवरांचे एकमेकाचे जे संपर्क या पुस्तकाद्वारे आणि या माहितीद्वारे होणार आहे याला माझ्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अनिकेत देशमुख खेडकर, कोषाध्यक्ष डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख बौद्धिक समाजसेवी संस्था अमरावती. आमच्या संस्थेतर्फे दरवर्षी देशमुख मराठा वधूवर परिचय मेळावा व स्नेहसंमेलन याचे आयोजन अमरावती येथे करण्यात येते. सातत्याने 9 वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी या कार्यक्रमाचे 10वे वर्ष आहे. समाजातील समाजबंधूंनी या कार्यक्रमाला आतापर्यंत आम्हाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे. मुंबई, पुणे, बेंगलोर, दिल्ली अशा महानगरापासून तो खेड्यापाड्यातील सर्व देशमुख समाज या निमित्ताने एकत्र होतो. त्यांच्या पाल्यांच्या भविष्यासाठी एक आपला चांगला साथीदार जोडीदार मिळावा यासाठी वधूवर सुद्धा या ठिकाणी आपली उपस्थिती देतात. या मेळाव्याचा उद्देश हाच की आज जे लग्न जोडण्याची समस्या सर्व समाजात भेडसावत आहे. कारण मध्यस्थ जे होते आपले वयस्क व्यक्ती, म्हातारी व्यक्ती ज्यांना सर्व माहिती राहत होती, इत्यंभूत माहिती राहत होती, तर ते आज काळानुरूप नाहीसे होत आहे. जे आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही. तसेच सर्व आपले मुलं नातवंड दूर परदेशात पुणे मुंबई इथे स्थायिक होत आहे. त्यामुळे त्यांना लग्न जोडण्यात जे व्यत्यय किंवा अडथळे येत आहे त्यासाठी असे मेळावे होणं गरजेचं आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख बहुउद्देशीय संस्था तर मी व्हाईस प्रेसिडेंट आहे आणि आम्ही मागच्या 9 वर्षापासून राज्यस्तरीय देशमुख मराठा वधूवर परिचय मेळावा घेत आहे. हे आमचं 9वं वर्ष आहे आणि आमचा उद्देश असा का सगळ्याचे की मुलं सुशिक्षित मुलं सगळे मुलं जे आहे आपले मुलं मुली यांचा विवाहासाठी आम्ही काहीतरी मदत करण्याचा प्रयत्न आणि सगळ्यांना जोडून आणण्याचा प्रयत्न करतो आम्ही. एक 10 वर्ष झाले सलग आपली ही मंडळी समाजाकरता काहीतरी करायचं असते. हे आम्ही जेव्हा सुरू केलं त्याला सातत्याने आणि चांगला न्याय देत आहेत. एक देशमुख समाजाची सगळी लोक आजच्या तारखेमध्ये इथे येतात. सगळेजण पुस्तकं घेऊन जातात. त्याच्यातून बरेचसे लोकांचे प्रॉब्लेम्स होतात. मी सतत 8-9 वर्ष झाले या पुस्तकावर काम करत आहे. जसं आपण पाहुण्यांना देण्याकरता बायोडाटा छापतो तसाच्या तसा आपण या पुस्तकामध्ये घेतो. आम्ही पुस्तकावर जास्त भर देतो, बायोडाटावर जास्त भर देतो. त्याच्यामध्ये काही चुका व्हायला नको काळजीपूर्वक करतो आणि हे पुस्तक एक मध्यस्थी म्हणून कसं काम करता येईल त्यावर आमचं जास्त फोकस असते. बऱ्याच अडचणी येतात, बऱ्याच गोष्टींचा आम्हाला अडचणींचा सामना करावा लागतो. पण हे आमचं 10 वर्ष झाले सतत मी आमच्या संस्थे थ्रू यास कार्य करतो आहे. नितीन देशमुख, डी स्वामिनी महिला युनिटी अमरावतीची या 2023ची अध्यक्षा असून आम्ही डी स्वामिनी महिला युनिटी आणि पंजाबराव देशमुख बहुउद्देशीय संस्थेची ह्या संयुक्त विद्यमानाने हा वधूवर परिचय मेळावा आयोजित करत असतो आणि डी स्वामिनी महिला युनिटीने 2011मध्ये त्याची सुरुवात केली होती. वधूवर सूचक पत्रिका
ही प्रकाशित केली आणि त्यानंतर हे संयुक्त झाल्यानंतर आमच्या ह्या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले. हे यश हे आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यामुळे झालेली आहे आणि हे अत्यंत आवश्यक आपल्या मराठा समाजासाठी आहे. पुढच्या युगामध्ये हा व्यक्ती हा आपल्याला वेळ देऊ शकत नाही, त्यातल्या त्या समाजासाठी पण वेळ देऊ शकत नाही आणि त्यामुळे वेळेची बचत आणि हा आपल्या समाजातील लोकांचं जिव्हाळ्याचे आपुलकीचे संबंध वृद्धिंगत होतात आणि त्यामुळे अशा प्रकारच्या स्नेहसंमेलनाची सत्कार समारोहाची अत्यंत आवश्यकता आहे. सत्कार सोहळा आणि स्नेहसंमेलनाला शुभेच्छा देते आणि वरचेवर इथे अतिशय चांगल्या प्रकारे मी सगळ्या बायोडाटा त्याला संकलित करून एक पुस्तिका किंवा एक पुस्तक तयार केलेलं आहे. त्या पुस्तकाची व्याप्ती आता 19 राज्यांपर्यंत पोहोचली आहे. या उपक्रमामुळे कुठल्याही मध्यस्थाची गरज पडत नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांना याविषयी अतिशय उपयुक्त माहिती मिळते.